हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की आता ऑलमोस्ट बोर्ड एक्झामला 6 महिने राहिलेले आहेत आणि ह्या 6 महिन्यामध्ये आपलं रुटीन, आपलं शेड्यूल कशा पद्धतीनं असलं पाहिजे. आज आपण डिस्कस करणार आहोत या 6 महिन्यामध्ये डे 1 पासून सायन्सचा अभ्यास तुम्ही कसा केला पाहिजे, सो दॅट आपल्याला मॅक्सिमम स्कोअर करता येईल. अगदी 100 आउट ऑफ 100 मिळवण्यासाठी तुमचं रुटीन कसं असलं पाहिजे. तुम्ही जरी एखादा ॲव्हरेज स्टुडंट असाल, ॲव्हरेज बुद्धिमत्ता आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सायन्स अवघड जातंय किंवा समजतच नाही, असे जरी तुम्ही स्टुडंट असाल आणि आज मी जे सांगते आहे त्या पद्धतीने तुम्ही वर्षभर अभ्यास केलात तरी तुम्हाला कुठलेही, म्हणजे एफर्टलेसली म्हणतो की नाही आपण, तसं एफर्टलेसली तुम्हाला छान मार्क मिळवता येतील. ही एक प्रूव्हन अशी सायंटिफिक मेथड आहे जी आपण आज डिस्कस करणार आहोत अभ्यासाची. ठीक आहे. सो काल आपण जे पॉइंट्स बघितलेले होते त्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती की तुम्हाला डे 1 पासून तुमची अकॅडमी किंवा शाळेमध्ये जे काही शिकवतील ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, लक्ष देऊन. म्हणजे नुसतं तिथं जाऊन बसलं की झालं असं नाही. रोज येणार आणि नुसतं बसणार आणि मग मला मार्क पडले नाहीत असं होत नाही. सो यू हॅव टू बी 100% मेंटली प्रेझेंट, की जिथे तुम्हाला काय शिकवत आहेत टीचर्स त्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालं पाहिजे. ही तुमची सगळ्यात पहिली पायरी आहे सक्सेसकडे जाण्याची. एकदा का तो तुम्हाला कन्सेप्ट समजला की दुसरी पायरी काय आहे, तर त्याच्यावरती तुमचं विचार विनिमय झाला पाहिजे. तुम्हाला ती कन्सेप्ट स्वतःच्या शब्दांमध्ये मांडता आली पाहिजे आणि त्यासाठी गरजेचा असतो तो सेल्फ स्टडी. सो आज आपण ते डिटेल प्रोसेस डिस्कस करणार आहोत. सेल्फ स्टडी कशा पद्धतीने सायन्सचा तुम्ही करणार आहात फ्रॉम डे 1. सो बेसिकली सायन्स हा विषय आपण 3 मुख्य सब विषयांच्या मध्ये किंवा 3 सब विषयांमध्ये आपण डिवाइड करूयात. एक फिजिक्स, एक केमिस्ट्री आणि बायोलॉजी. अजूनही काही चॅप्टर्स सायन्स मधले असे आहेत की ते ना धड केमिस्ट्रीमध्ये येतात ना धड बायोलॉजीमध्ये येतात. सो तेही कशा पद्धतीने, कारण प्रत्येक जो विषय आहे की नाही त्याची अभ्यास करायची मेथड ही वेगवेगळी असते. जी मेथड तुम्ही फिजिक्ससाठी कराल ती बायोलॉजीसाठी उपयोगी असत नाही, कारण फिजिक्सचा कंटेंट वेगळा, बायोचा कंटेंट वेगळा. सो आपण आज ते डिस्कस करूयात. फिजिक्सचा अभ्यास जेव्हा तुम्ही करायला घ्याल, एखादा फिजिक्सचा टॉपिक जेव्हा तुम्ही अभ्यासाला घ्याल तर तो कशा पद्धतीने करणार, केमिस्ट्रीचा कसा करणार, बायोचा कसा करणार. सो हे आपला सायन्स 1चे तुमचे चॅप्टर्स आहेत. यामधला जो पहिला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे फिजिक्सचा आहे, बरोबर. पिरियॉडिक क्लासिफिकेशन आहे केमिस्ट्रीचा. केमिकल रिॲक्शन्स केमिस्ट्री आहे. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट फिजिक्स आहे. हीट फिजिक्स आहे. रिफ्रॅक्शन फिजिक्स आहे. लेन्सेस फिजिक्स. मेटॅलर्जी केमिस्ट्री. कार्बन कंपाऊंड केमिस्ट्री. आणि हा ऑड वन आउट, ना फिजिक्स ना केमिस्ट्री. आता ह्या प्रत्येक, जर तुम्ही बघितलं 1, 2, 3, 4, 5 चॅप्टर्स फिजिक्सचे आहेत आणि 1, 2, 3, 4 चॅप्टर्स केमिस्ट्रीचे आहेत. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही समजा आता तुम्ही ग्रॅव्हिटेशन चॅप्टर फिजिक्सचा जो आहे तो करायला घेतला, फिजिक्समध्ये मोस्टली असतात फॉर्म्युले, न्यूमरिकल्स, बरोबर, आणि काही डेफिनिशन्स वगैरे. सो जेव्हा तुम्ही एखादा चॅप्टर घेणार फिजिक्सचा अभ्यास करायला, तर जसे जसे आता मी माझ्या मुलांना कशी सवय लावली आहे, समजा आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर घेतला, आम्ही एक बॅक पेजला त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवरती जे जे फॉर्म्युले आहेत, जे जे युनिट्स आहेत त्याचे, SI युनिट, CGS युनिट, त्याचे सिम्बॉल असतात, बरोबर की नाही, तर हे सगळं आम्ही एका पेजवरती एकत्र सायमल्टेनियसली बनवायला घेतो. सो दॅट जेव्हा चॅप्टर कंप्लीट होतो तेव्हा ॲट द एंड ऑफ द चॅप्टर आपल्याकडे त्या चॅप्टर मधल्या सगळ्या महत्वाच्या कन्सेप्ट्स ह्या एकत्र असतात. मग ह्या डेफिनेशन्स पण असतील. म्हणजे आपण फिजिक्सचा अभ्यास करताना काय काय घेतलं, युनिट्स, सिम्बॉल्स, डेफिनेशन्स, फॉर्म्युले, हे सगळे पार्ट आपण एकत्र कंपाईल केले. आता ह्याचं काय करायचं, तर जेव्हा येता जाता बसमध्ये आहात तुम्ही किंवा कुठं, तर अशा वेळेस हे छोटंसं एक बाजूला करून ठेवायचं जे तुम्ही रीडिंग कराल, सो दॅट तुम्हाला येता जाता तो पार्ट लक्षात ठेवायला सोपा पडेल. पुस्तक वगैरे अगदी सगळं न घेता, तुम्हाला मध्ये देवदादांना पण सांगितलं होतं बघा, त्यांनी छोटे 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 असे बनवले होते की जे ट्रॅव्हल करताना वगैरे आपल्याला वाचता येतील. सो ही एक पद्धत झाली. फिजिक्समध्ये या जसं की हीट आहे, हीटमध्ये पण वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, सिम्बॉल्स असतात, सगळं हे फिजिक्समध्ये हे मेन हाच पार्ट झाला. एक लक्षात घ्या, एक जो फॉर्म्युला असतो तो स्पेसिफिक फॉर्म्युला एकदा आपल्याला लक्षात आला की मग
त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायला पण सोपं जातं. फिजिक्सचे न्यूमरिकल युजली मुलांना सॉल्व्ह करायला अवघड जातात. तर हे त्याची टेक्निक आहे. एकदा आपल्याला फॉर्म्युला कळाला म्हणजेच कोणता फॉर्म्युला कुठं वापरायचं हे थोडंसं आपल्याला क्लिक होतं जेव्हा एक्झाममध्ये न्यूमरिकल येतात आणि मग तुम्हाला ते सोपं जातं. ह्या पद्धतीने तुम्ही फिजिक्सचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा. आणि बाकी जे ब्रॉड आन्सर्स क्वेश्चन्स आहेत, जेव्हा तुम्ही समजा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचंच एक्झाम्पल मी सांगते, तर त्याच्यात तुम्ही अभ्यास करत असताना सगळ्यात पहिलं काय करायचं, आज शाळेत समजा तुम्हाला क्लासमध्ये शाळेत ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकवायला घेतलाय. सो घरी आल्यानंतर शाळेत शिकवत असताना नाही, बऱ्याच मुलांना सवय असते शाळेत किंवा क्लासमध्ये शिकवत असताना पुस्तक बघत बसायचं. सो दिस इज व्हेरी बॅड हॅबिट. कशासाठी? बिकॉज इकडं समोर टीचर काहीतरी एक्सप्लेन करत असतात आणि तुम्ही त्या पुस्तकात सर्च करताय काय दिलंय. काय झालं, तुमचं लक्ष डायव्हर्ट झालं, फोकस डायव्हर्ट झाला ना तिथे तुमचा. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या अंडरस्टँडिंगवरती होणार त्या विषयाच्या. यामुळे जेव्हा ते कन्सेप्ट शिकवत असतात टीचर, तुमच्या हातात एक नोटबुक पेन्सिल घेऊन बसायचं. असं काहीतरी एक्सप्लेन करत असतात ना ते, की जे तुम्हाला आठवत नव्हतं किंवा माहित नव्हतं, असं काही जर एक्सप्लेन करत असतील तर ते पेन्सिलीनं पटकन नोट डाऊन करून ठेवायचं. हे क्लासमध्ये ह्या पद्धतीनं केलं. आता घरी आल्यानंतर पुस्तक उघडायचं, तुम्ही जे काही रनिंग नोट्स लिहिल्यात पेन्सिलीनं वगैरे त्या नोट्स समोर ठेवायच्या बाजूला आणि त्या दोन्ही पहिल्यांदा पुस्तक वर्ड टू वर्ड वाचायचं. मी तुम्हाला काल सांगितलंय पुस्तक हे तुमचं बायबल आहे. सो पुस्तक तुमचं लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड वाचायचं. त्यातले काही महत्वाचे तुम्हाला नाही, आता माझ्याकडे पूर्ण पुस्तक नाही तर तुम्हाला दाखवलं असं, त्यातले काही महत्वाचे वर्ड्स असतात, काही इन्फॉर्मेशन बॉक्स मधली वगैरे असते, काही साल दिलेलं असतं, एखाद्या सायंटिस्टचं नाव दिलेलं असतं, एखादी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते. ते सगळं तुमच्या नजरेखालून गेलं पाहिजे. त्याला हायलाइट किंवा अंडरलाईन प्रॉपर झालं पाहिजे. आणि मग हे तर छोटे छोटे एक मार्काच्या प्रश्नाची ही तयारी झाली. आणि मग जेव्हा मोठे हे तुम्ही वाचाल तर त्यातले कीवर्ड्स ना अंडरलाईन करत जायचं. मोठी कन्सेप्ट जेव्हा असती सगळी पाठांतर करत बसायची नाही. कीवर्ड्स जे असतात, कीवर्ड्स तुम्हाला माहिती आहे, कीवर्ड्स हे असे महत्वाचे शब्द असतात की जे तुमच्या उत्तरात तुम्ही लिहिले आहेत की नाहीत हे बोर्ड चेक करतं. बोर्डचे पेपर जेव्हा तुमचे चेक केले जातात त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण वाक्य काही वाचायला त्या एक्झामिनरला वेळ नसतो. सो युजली बघा तुम्हाला तुमच्या टीचर्स पण सांगतात ना की मुख्य वर्ड्सना अंडरलाईन करत चला. सो ते तेवढेच मुख्य वर्ड जे असतात, प्रत्येक लाईन मध्ये एखाद दुसरा कीवर्ड असतो. सो तुम्हाला काय करायचं आहे, आता ती एक आपण जेव्हा वाचायला लागतो, वर्गात सरांनी टीचरनी शिकवलेलं असतं, आपल्या समोर पुस्तक आहे, मग ते आपोआप ऍक्टिव्ह रिकॉल तुम्हाला होतो त्या सगळ्या गोष्टींचा. आणि मग तुम्ही ते जे एक पॅरेग्राफ समजा जो काही असेल तर त्यातले महत्वाचे वर्ड्स, म्हणजे समजा हेडिंग दिलं तुम्ही, कोणता घेऊयात आपण, फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशन मधला केपलरचे लॉज घेऊयात. मग केपलरचं लॉ हे तुमचं हेडिंग आलं. मग फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. मग ह्या प्रत्येक याच्यामध्ये पिरियड ऑफ, आता जसं की थर्ड लॉ मध्ये पिरियड ऑफ स्क्वेअर ऑफ रिव्हॉल्युशन जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सनशी, असं मीन ऑफ द त्याचं क्यूब जो आहे त्याच्या त्या क्यूबशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. मग त्याच्यातलं पूर्ण वाक्य लक्षात न ठेवण्याची टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब एवढंच लक्षात ठेवायचं. पण मग त्यासाठी तुम्हाला टी म्हणजे काय आहे माहित असलं पाहिजे, आर म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. सो ते कधी होणार, जेव्हा तुम्हाला लक्ष दिलेलं आहे शिकवत असताना, तेव्हा मग ह्या गोष्टी तुम्हाला आपोआप रिकॉल होणार आणि मग तुम्ही त्याला तुमच्या वर्ड्समध्ये कन्वर्ट करू शकणार. बरेचदा मला मुलं विचारतात, मोठ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला देता येत नाहीत. बोर्डाच्या ह्याच्यामध्ये आता घोकंपट्टीला काहीही अर्थ राहिलेला नाही गाईज. बोर्डाचे पेपर्स आता असे डिझाईन केले जातात की ज्यांना तो कन्सेप्ट समजलेला आहे त्यांनाच फक्त पेपर देता येणार. त्यामुळं जर तुम्हाला अशी सवय असेल 8वी 9वीला की मी घोकंपट्टी केली आणि पेपर दिला तर आणि पास झालो, तर ते तुम्हाला ह्या वर्षी चालणार नाही आहे. ऑल्सो हे 8वी 9वी 10वीचे जे कन्सेप्ट आहे ते तुमची ABCD आहे बाळांनो. सो ABCD आपल्याला जितकी व्यवस्थित आपण करू तसे आपल्याला हायर लेवलचे एज्युकेशन घ्यायला सोपं जातं की नाही, तसंच हे आहे. सो जेवढं तुम्ही 8वी 9वी 10वीचं नॉलेज ग्रास्प कराल, समजून घ्याल, तितकं तुम्हाला 11th 12thला पण ते कन्सेप्ट समजायला सोपे जाणार, कारण हा त्याचा बेस आहे. त्यामुळं बिलकुल सुद्धा पाठांतर करणार, मी रट्टा मारणार ह्या गोष्टी मनात सुद्धा आणायच्या नाहीत.
मग अभ्यास करताना ही पद्धत फॉलो करा, मी जे सांगते आहे ह्या पद्धतीनं. फिजिक्सचं झालं. केमिस्ट्रीच्या बाबतीत जर बघायचं झालं, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स आहेत, म्हणजेच ह्या चॅप्टरमध्ये ऑब्व्हियसली आता हे चॅप्टर्स तुम्हाला जर व्यवस्थित समजून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काही 9वी मधले आणि 8वी मधले गोष्टी परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो, खूप जरा डिटेलवाला मॅटर आहे. सो तुम्हाला इथं माहीत काय असले पाहिजेत बेसिकली की इलेमेंट्स जे जनरल असतात, जनरलचे कंपाऊंड्स आहेत, कॉपर सल्फेट म्हणजे काय, किंवा CO2 म्हणजे असे बेसिक नावं सुद्धा बऱ्याच स्टुडंट्सना माहीत नसतात. सो ते तुम्हाला येते की नाही हे एकदा व्यवस्थित चेक करून घ्या, तरच तुम्हाला केमिस्ट्रीमधले फॉर्म्युले लिहिता येतील, अदरवाईज तुम्हाला ते लिहिता येणार नाही. बरोबर. रिॲक्शन्स सुद्धा कधीही पाठ करायच्या नसतात, त्या तयार करायच्या असतात. रिॲक्शन्स तयार कशा करणार, तर ती प्रोसेस जेव्हा आपल्याला समजते वर्ड्समध्ये, मग यू हॅव टू कन्वर्ट दॅट प्रोसेस जे वर्डमध्ये आहे त्याला मग आपण केमिकल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. जसं की कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र येतात आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो, असं जे वाक्य लांबलचक आहे ते आपण लक्षात ठेवताना ठेवतो, वेअर ॲज लिहिताना आपण काय लिहिणार, C+O2 गिव्स CO2 असं तसं. सो एकदा ती कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं इथं पण केमिस्ट्रीमध्ये आलं. आणि जर तुमचा 8वी 9वीचा बेस केमिस्ट्रीचा वीक असेल तर तुम्हाला 10वीला जास्त घासावं लागणार. केमिस्ट्रीचे 8वी 9वीचे चॅप्टर्स बघून घ्या, त्यातलं काही तुमचं जर राहिलं असेल तर ते आत्ताच सुरुवातीलाच 10वीचं केमिस्ट्री सुरू करण्याच्या आधी ते कंप्लीट करून घ्या आणि मगच 10वीच्या अभ्यासाला लागा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. अदरवाईज मग 10वीत आपल्याला, कारण तुमचा सिलेबस कसा डिझाईन केला आहे, तुम्हाला हे सगळं आधीचं येतंय हे गृहीत धरून केलेला असतो. जर तोच पार्ट तुमचा वीक राहिलेला असेल तर मग तुम्हाला 10वीत 100% प्रॉब्लेम येणार. सो केमिस्ट्रीचा अभ्यास जेव्हा तुम्ही करायला घ्याल तर ॲट द एंड आम्ही काय करतो, त्या चॅप्टरमध्ये येणारे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे फॉर्म्युले आम्ही एकत्र लिहितो, त्या चॅप्टरमध्ये येणाऱ्या सगळ्या रिॲक्शन्स आम्ही एकत्र लिहितो. कोणता ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक रिॲक्शनमध्ये असं असतात बघा की तिथं कलर चेंज वगैरे सांगितलेला असतो. सो त्या गोष्टी कलर चेंजवाल्या वगैरे ज्या स्पेसिफिकली मेन्शन केलेल्या आहेत त्याही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जसं की आता ह्या केमिस्ट्रीचा जो चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शनमध्ये डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. 3 ते 4च रिॲक्शन्स आहेत तुम्हाला पूर्ण टेक्स्टबुकमध्ये. त्या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेटचा रंग काय असतो हे तुम्हाला विचारलं जातं, ते लक्षात ठेवायचं असतं, विच कलर प्रेसिपिटेट तयार होतो वगैरे असं. सो तुम्ही मग काय करणार, सगळ्या रिॲक्शन सगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशन रिॲक्शनची जे काही पुस्तकाच्या बाहेरच आपल्याला काहीच लिहायचं नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो कॉम्बिनेशन रिॲक्शन फॉर एक्झाम्पल दिले, त्यात पुस्तकात ज्या काही रिॲक्शन्स कॉम्बिनेशनच्या तुम्हाला वाटतात लिहा सगळ्या एकत्र. डबल डिस्प्लेसमेंट लिहा एकत्र, 3-4च रिॲक्शन्स आहेत त्यात विथ कलर, म्हणजे प्रेसिपिटेटचा रंग काय असतो ते मी शिकवेन तुम्हाला, तेव्हा लक्षात येईल की नक्की काय हा प्रकार मी आता सांगतेय ते. त्यामुळे हे रंग बदल, कोणते कोणते कंपाऊंड, त्यांचे फॉर्म्युले काय आहेत आणि कोणती रिॲक्शन कोणासोबत काय होऊन काय प्रोडक्ट मिळतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ह्याच्यावरती तुमचे जर बेसिक्स क्लिअर नसतील तर मग तुम्हाला केमिस्ट्रीचे चॅप्टर्स त्रास देणार. कार्बन कंपाऊंड्स आहे, कार्बन कंपाऊंड्स मध्ये पण कार्बनचे व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स आपल्याला तयार करता आले पाहिजेत. 9वीला पण तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स होता, सो तेव्हा अजून अवकाश आहे तुम्हाला हा चॅप्टर सुरू व्हायला, पण लक्षात ठेवा 9वीचा कार्बन कंपाऊंड ज्यांचा क्लिअर आहे त्यांना 10वीचा कार्बन कंपाऊंड समजणार. असं मेटलर्जी आहे, वेगवेगळे मेटल्स आणि नॉन मेटल्स ह्यांच्या रिॲक्शन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये तयार करायच्या आहेत. सो इथं पण रिॲक्शनचा पार्ट आला. सो कुठलेही केमिस्ट्रीचे तुम्ही चॅप्टर्स घ्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्टंट प्रोडक्ट्स, त्यांची नावं, रिॲक्शन तयार करणे, केमिकल इक्वेशन बॅलन्स करणं, तोंडी बॅलन्स करता आलं पाहिजे. हे सरावानं होणार, लगेच होणार नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा शिकवलं जाईल की रिॲक्शन बॅलन्स कशी करायची असते, हळूहळू यू विल गेट मास्टरी ओव्हर ॲट दॅट, आणि मग तुम्ही रिॲक्शन बॅलन्स करायला तोंडी पण शिकाल. सो केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा झाला. देन कम्स आपलं
नेक्स्ट पार्ट दॅट इज बायोलॉजीचा. आता ह्याच्यामध्ये बघा, हा सोशल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट, ग्रीन एनर्जी, एन्व्हायरमेंटल. आता हा तर एन्व्हायरमेंटचा चॅप्टर येतो. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी पण काइंड ऑफ एन्व्हायरमेंटमध्येच आपला जातो, कारण त्याच्यात एन्व्हायरमेंटला हार्म पोचवणाऱ्या एनर्जीचे रिसोर्सेस कुठले वगैरे असं आहे. सो हे 2 चॅप्टर आपण कन्सिडर करू एन्व्हायरमेंटमध्ये, आणि हे जे आहेत हे 2 वेगळे येतात. म्हणजे हे सोडून बाकीचे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा बायोचा आहे, हे दोन्ही बायोचे आहेत. 1 2 3 हा 4 5 आणि 6 चॅप्टर्स बायोचे आहेत. ठीक आहे. बायोलॉजीचा अभ्यास काही जणांना किचकट वाटतो, कारण त्याच्यामध्ये नावं जी आहेत वेगवेगळ्या ॲनिमल्सची, किंगडम, फायलम, त्यानंतर मायक्रोबायोलॉजीचे तर जे चॅप्टर्स आहेत ते तर मुलं अगदी घाईला येतात. मायक्रोबायोलॉजीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा एक टेक्निक आहे, मायक्रोबची नावं कशी लक्षात ठेवायची. मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून त्याच्यात सांगेन, ते पण थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. सो चॅप्टर जेव्हा तुम्ही शिकायला घ्याल, जसं की आता हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन घेतलं, ह्याच्यामधल्या पण डेफिनिशन्स, ह्याच्यात काही केमिकल रिॲक्शन फॉर्म्युले बिर्म्युले असलं काही नसतं. लाईफ प्रोसेसमध्ये काही इक्वेशन आहेत अगदी क्रेब सायकलचं वगैरे, ते अगदी लिमिटेड आहेत, एखाद दुसरं वगैरे. बाकी रिॲक्शन्स ॲज सच तुम्हाला बायोलॉजीमध्ये कुठंच नाही आहेत आपल्याला आत्ता. सो ह्याच्यात येतात ते मेनली डेफिनिशन्स सगळ्या. सो सगळ्या डेफिनिशन्स तुम्ही बायोलॉजीच्या एकत्र लिहून घ्या. प्रत्येक कन्सेप्टचा अर्थ समजून घ्यायचा इथे. मग डीएनएचा हा लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म्स ह्याच्यात खूप आहेत. डीएनए, आरएनए असतील, किंवा हे जे आहेत ना सोशल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचे लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म्स वगैरे आहेत. सो ते तुम्हाला एका पेजवरती लिहून बाजूला काढायचे बायोलॉजीचा अभ्यास करत असताना. ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ॲनिमलची कॅरेक्टरिस्टिक्स स्पेसिफिकली लिहावे लागतात. तर तेही त्या वेळेस तुम्हाला जेव्हा चॅप्टर शिकवला जाईल तेव्हा तुम्हाला माहीत असेल की मला ह्याचा अभ्यास या पद्धतीनं जायचा आहे, की ते स्पेसिफिक फायलममध्ये जे ॲनिमल्स असतात त्याचे स्पेसिफिकच कॅरेक्टर असतात, ते बाकी कुणामध्ये दिसत नाहीत. सो ते जर तुम्ही लिहिले तरच तुम्हाला मार्क मिळणार असतात. सो ह्या पद्धतीनं तुम्ही बायोचा पण अभ्यास करायचा आहे. डेफिनिशन्स पहिल्यांदा तुम्ही एकत्र काढाल, सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या एकत्र काढाल. आणि बायोलॉजीचे बरेचदा ह्याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे उत्तरं तुम्ही कीवर्ड्स, मी जसं म्हटलं ह्युमन इव्हॉल्युशन आहे समजा फॉर एक्झाम्पल, तर मग ह्युमन इव्हॉल्युशनची मग आम्ही काय करतो, एक टेबल बनवतो. इकडं ती इव्हेंट असते, म्हणजे पहिलं हे कधी झालं, डायनासोर कधी गेले, आणि ते एरा किंवा तो टाइम स्पॅन असतो 7 crore years ago. मग ॲस्ट्रोलोपिथिकस कधी आला, तो काय रॅमापिथिकस कधी आला, मग इकडे इकडे त्याचे इयर आणि इकडे इकडे ती इव्हेंट, असं आम्ही टेबल बनवलंय चार्ट सारखं. सो दॅट सगळं पाठ न करता इकडे असं लक्षात ठेवायला आपल्याला सोपं पडतं. ह्या पद्धतीनं तुमचा जे मोठे मोठे उत्तरं असतात, ट्राय टू कन्वर्ट देम इन टू टेबल्स किंवा डायग्राम्स, फ्लो चार्ट्स, या फॉर्ममध्ये तुम्ही ते कन्वर्ट करायला शिका. जसं केमिस्ट्रीच्या बाबतीत पण मगाशी आपण बघितलं ना, मेटॅलर्जीमध्ये बेअरची प्रोसेस, हॉलची प्रोसेस, अशी वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. तर मग आम्ही ते मोठं मोठं लक्षात ठेवण्यासाठी काय करतो, आम्ही त्याचे फ्लो चार्ट बनवतो. फ्लो चार्टच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवलं की ते सोपं जातं. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या 3ही सब्जेक्टचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीनं करायचा आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला मी डिटेल मला जसे लक्षात येतील त्या पद्धतीनं, की तुमच्या अजून स्पेसिफिक काही रिक्वायरमेंट असतील की बाबा मॅम आम्हाला हे सांगाल का वगैरे, तर तसंही तुम्ही डिमांड करू शकता. त्या पद्धतीचे व्हिडिओ आपण नक्की बनवूयात. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.